नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण जंगलातला फेरफटका मध्येच सोडला होता. म्हणजेच पहिला भाग पूर्ण केला होता. आता आपण दुसऱ्या भागात आलो आहे. जंगल खूप मोठं असतं. एका दिवसात बघायला होत नाही. म्हणून आपण पुन्हा दुसऱ्या दिवशी आलो आहे जंगलामध्ये फिरायला. चला पुढे कोण कोण भेटतंय आपल्याला बघूया. पुढे गेल्यावर हवा आणखी थंड झाली कारण आपण नदीजवळ आलो होतो. पाण्यामुळे अगदी थंडगार वारा पसरला होता. रणवीर काकांनी सांगितलं. झाडांवरून कितीतरी पक्षी हाकारे देत होते. आपण आवाज ऐकून ओळखूया कोणते पक्षी असतील ते. नीट कान लावून ऐका मुलांनो. तो शीळ घालतो आहे. ही कस्तूर पक्षाची शीळ आहे. रणवीर काकांनी स्पष्ट केलं. आणि हा कर्कश आवाज तुम्ही ऐकला ना? तो आहे जंगली सातभाईंचा. तेवढ्यात वरून लहान मऊ पानं पडली. माकडांची पिल्लं त्यांच्यावर पानांचा सडा शिंपत होती. जणू काही ती माकडांची पिल्लं त्या मुलींबरोबर खेळायला सांगत होती. त्याचा वास अगदी सुवासित होता. खूप छान सुगंध होता त्याला. आता बस टेकडीचा रस्ता चढायला लागली. ही वेल हातात पकडा. बघा, मजबूत दोरी पकडल्यासारखं वाटेल तुम्हाला. पण त्याची पानं अगदी मऊ मऊ कापसासारखी आहेत. प्रत्येक जणाने त्या वेलीला धरून बघितलं. हिचं नाव आहे कांचनवेल, रणवीर काकांनी सांगितलं. आणि हिच्या पानांपासून द्रोण बनवतात, म्हणजेच इको फ्रेंडली बाउल्स. आता कोण दिसणार आहे? चला बघूया पुढे जाऊन. हो, हा मोर आहे. हे सांगताना रणवीर काकांना खूप आनंद झाला होता. कारण तो नाचत होता. तुलसानं विचारलं सुद्धा, "तो नाचतोय का?" काकांनी सांगितलं, "हो, थंडीतल्या कोवळ्या उन्हात त्याची पिसं चकाकतायत आणि रत्नांपेक्षाही त्याचा पिसारा अगदी सुंदर रत्न दिसतंय." "वाह, किती सुंदर!" तुलसा म्हणाली. पुढे गेल्यावर त्यांना पुन्हा अजून एक मोठी आनंदाची बातमीच मिळाली. जंगलातले हत्ती कॅम्पपाशी आलेले होते, असं त्यांना खरे काकांनी सांगितलं. आणि त्यांना खूप भूक सुद्धा लागली होती. मुलींनी कॅम्पपाशी थोडा नाश्ता केला आणि हत्तींबरोबर सुद्धा त्या खेळू शकल्या. किती छान! तुम्ही त्या मुलींच्या जागी असते तर तुम्हाला कसं वाटलं असतं? मस्त ना? हं. तुलसाला तारा नावाच्या हत्तीणीजवळ नेलं गेलं होतं. तिने तिच्या खडबडीत अंगाला सुद्धा हात लावला. गाईडने तिचा हात ताराच्या खरखरीत बोचऱ्या पोटावर ठेवला. धप्पधम ताराच्या पावलांचा आवाज तुलसाला ऐकू आला. तुलसाच्या हातांना दणकट स्नायूंचा स्पर्श जाणवत होता. हळूच आवाज करत तारानं आपली सोंड तुलसाच्या हातात ठेवली आणि ती खाऊ शोधू लागली. मुलींसारखंच हत्ती सुद्धा भुकेले होते वाटतं, म्हणून ते सुद्धा खाऊ शोधत होते. आता परत जायची वेळ झाली होती. परतीच्या वाटेवर त्यांना एक गवा दिसला. हा गवा गवत खात होता बरं का. आणि गवा म्हणजे काय? त्याचं शरीर कसं असतं माहितीये? तो पूर्ण काळ्या रंगाचा असतो आणि अगदी मनगटापासून खाली पायापर्यंत त्याचे जे पाय असतात, तेवढेच फक्त पांढरे असतात. म्हणजे
मोजे घालतात ना तुम्ही, तसेच दिसतात ते. आणि त्या कल्पनेने सगळ्याजणीच हसल्या. जणू काही गव्याने मोजे घातले होते. आणि त्यानंतर एक आवाज घुमला. तो म्हणजे कोणाचा होता? इतका वेळ आपण कोणाची वाट बघत होतो जंगलामध्ये? जंगलाच्या राजाची म्हणजेच वाघोबाची. हो. वाघ बराच दूर आहे, काकांनी समजावून सांगितलं. बिचाऱ्या घाबरल्या असतील ना म्हणून. पण बहुधा त्यानं तुम्हाला बघितलंय आणि त्याने तुम्हाला कळावं म्हणून असे आवाज काढायला सुरू केलंय. तुलसा आणि तिच्या मैत्रिणी खूप आनंदानं जंगलातून बाहेर पडल्या. आता त्यांचा फेरफटका संपला होता, म्हणजे सफारी संपली होती. आणि त्यामुळे तुलसाला आता कळलं होतं, की जंगल फक्त डोळ्यांनी बघायचं नसतं, तर ते कान, नाक आणि हाताच्या बोटांनी अनुभवायचं पण असतं. आणि हे समजलं होतं ते कान्हा व्याघ्र प्रकल्पातल्या छान लोकांमुळे. मुलांनो, असं का सांगितलंय, की तुलसाला आता कळलं होतं, जंगल फक्त डोळ्यांनी बघायचं नसतं. कान, नाक, हातांनी सुद्धा अनुभवायचं असतं म्हणून? जाणून घेऊया. तर ही खरी गोष्ट आहे. 2017च्या जानेवारी महिन्यात लास्ट विल्डरनेस फाउंडेशन या संस्थेनं कान्हा वन विभागाच्या संयोगानं जबलपूरच्या अनन्य मानव साई समिती या संस्थेतल्या 23 दृष्टीहीन मुलांसाठी 23 दृष्टीहीन मुलांसाठी एक कॅम्प आयोजित केला होता. पुन्हा ऐका. ही 23 मुलं दृष्टीहीन, ब्लाइंड, अंध होती. त्यांना डोळे नव्हते. तुमच्या माझ्यासारखे डोळे नसताना त्यांनी ही जंगलाची सफारी केली होती.